शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्यात। सुषमाताई, सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी ज्या ठरल्याप्रमाणे आहेत, नगर परिषदा नगरपालिकांच्या निवडणुका वेळेतच होणार आहेत। आपली प्रतिक्रिया? निश्चितपणे हा संभ्रम आम्हा सगळ्यांच्या मनात होता। सगळ्याच पक्षाचे नेते कार्यकर्ते जे दिवस रात्र प्रचार करत आहेत आणि पूर्ण राज्यभर ज्यांची धावपळ चालू आहे, या सगळ्यांच्याच डोक्यावर एक टांगती तलवार होती की या निवडणुकांचं नेमकं काय होणार आहे। कारण निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, त्यानंतर अर्ज भरले गेले, त्यानंतर प्रचार सुरू झाला। प्रचारांमध्ये पैशांची अर्थात सगळ्या अर्थाने शारीरिक आर्थिक सगळ्या प्रकारचा एक जो व्यय होत आहे, या सगळ्यांमध्ये आता नेमकी आजची सुनावणी काय होईल याकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष होतं। आणि एका अर्थाने हा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे की चला किमान आता या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, ज्याचा निवडणूक कार्यक्रम ऑलरेडी जाहीर झालेला आहे, तो पार पडेल। राहिला प्रश्न 57 ठिकाणी जिथे आरक्षणाची मर्यादा 50 पेक्षा जास्त गेलेली आहे, त्या ठिकाणच्या निकालाचं काय, हाही आमच्या मनात एक प्रश्न आहे। पण त्यावर जर 7 सदस्यीय खंडपीठ निर्णय देणार असेल आणि जर 21 जानेवारी पर्यंत त्यावरती निर्णय येणार असेल तर ओके, वी रिस्पेक्ट जे काही ऑनरेबल कोर्ट सांगत आहे, आम्ही त्यांच्या निर्णयाच्या अधीन राहून त्याचा सन्मान करत या निवडणुका पार पाडू आणि 21 जानेवारीला बघूया आपण अजून काय होतंय ते। हो, पण काही आरक्षणासंदर्भातले जे मुद्दे आहेत त्या संदर्भात अजून काही निर्णय जो झालेला नाही किंवा त्या संदर्भात सुनावणी होईल, तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय, काय अपेक्षा आहेत? नाही, आता आरक्षणाच्या बद्दलचा मुद्दा इतका गुंतागुंतीचा झालेला आहे ना की मूळ आरक्षणाची जी तरतूद आहे ती खरं तर सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाची तरतूद आहे। राजकीय आरक्षण हे फक्त 10 वर्षांसाठी होतं आणि तेही अनुसूचित जाती जमातींच्यासाठीचं आरक्षण होतं। आता त्याच्यामधली जी तरतूद आहे आणि तो मुद्दा जेव्हा इलेक्शनच्या काळात येतो तेव्हा त्याचे अनेक कंगोरे आहेत। तसं आपण 1-1.5 मिनिटांच्या प्रतिक्रियेमध्ये कदाचित तो पूर्णपणे जाणार नाही आणि त्याचे पुन्हा अजून काही वेगळे अन्वयार्थ किंवा वेगळेच अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की लेट अस वेट, वाट बघूया आणि यथावकाश या निवडणुका 3 तारखेला संपत आहेत। खरं तर 30 तारखेला 5 वाजेपर्यंत प्रचार संपत होता, तो 1 दिवस वाढीव मिळालेला आहे, तो आमच्यासाठी अधिक महत्वाचा आहे। इथे एक दिवस सुद्धा खूप महत्वाचे ठरतात। त्या सगळ्या अनुषंगाने निश्चितपणे 21 जानेवारी पर्यंत जे की नवीन नोटिफिकेशन येण्याची गरज आहे आणि त्यावेळेला आपण त्याच्यावर बोलूया। या नगर परिषदा निवडणुकीच्या नंतर आपण फार विस्तृत त्याच्यावर बोलूया। बिलकुल सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। भाजप